ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। ठाकरेंकडून राज्यसभेसाठी महिला नेत्याचे नाव फिक्स, ज्येष्ठ नेत्यांमध्ये नाराजी। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून राज्यसभेच्या एका जागेवर दावा सांगितला जातोय। या जागेसाठी आदित्य ठाकरेंनी महिला नेत्याला संधी देण्याचे संकेत दिले आहेत। मार्च महिन्यात होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या वाट्याला एक जागा येणार आहे। त्यामुळे महाविकास आघाडीत या जागेवर आपल्याकडे सर्वाधिक 20 आमदार असल्याचे सांगत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने या जागेवर दावा सांगितला आहे। काँग्रेस देखील या जागेसाठी आग्रही आहे। ही जागा कोणाला सुटणार याबाबत निर्णय अद्याप झालेला नाही। मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला बाजूला ठेवत या जागेसाठी उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे। ही जागा आपल्याकडे आली तर त्यासाठी ठाकरेंकडून एका महिला नेत्याचे नाव देखील निश्चित करण्यात आल्याची माहिती आहे। त्याबाबत आदित्य ठाकरेंनी संकेत देखील दिले आहे। ठाकरेंच्या पक्षाकडून या जागेसाठी ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे, विनायक राऊत, राजन विचारे, सुभाष देसाई यांना संधी मिळेल अशी देखील चर्चा होती। मात्र आदित्य ठाकरेंच्या संकेतानंतर ही नेत्यांची जुनी फळी नाराज होण्याची शक्यता आहे। राज्यसभेतील ठाकरेंच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांचा कार्यकाळ संपला आहे, मात्र त्यांनाच पुन्हा संधी मिळण्याचे संकेत मिळत आहेत। आदित्य ठाकरे म्हणाले, संजय राऊत आणि प्रियांका चतुर्वेदी यांनी संसदेत बजावलेली कामगिरी पाहता या दोन्ही जागा पुन्हा शिवसेनेकडेच राहाव्यात असे आमचे स्पष्ट मत आहे।